बारामती अॅग्रो कारखान्यावरील जप्तीची कारवाई ही राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। एवढंच नाही तर जरांडेश्वरची प्रेस नोट कॉपी पेस्ट करून कन्नड कारखान्याच्या कारवाईनंतर ईडीने प्रसारित केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। या प्रेस नोट विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। तर बारामती अॅग्रो कंपनीमध्ये काळा पैसा नाही, कष्टाचा आणि बँकांचा पैसा असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे। माझ्या आधी ज्या कारखान्याला प्रेस नोट आली होती, जरांडेश्वर नावाचा हा कारखाना आहे, त्याची प्रेस नोट इथं आहे आणि हा बारामती अॅग्रो नावाचा जो कारखाना आहे आमचा, याची प्रेस नोट आहे। या दोन्ही प्रेस नोटचा अभ्यास केला तर आमच्या प्रेस नोटमध्ये कट कॉपी पेस्ट केलंय असं कुठंतरी आम्हाला वाटतं आणि कट कॉपी पेस्ट करत असताना घाई गडबडीने यांच्याकडे खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत। पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला, त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाच साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला। त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात माझ्यावर सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये एकदा नोटीस आली तेव्हा आमचे एम्प्लॉई गेले, त्यांनी माहिती दिली, मला नोटीस आली, मी स्वतः तिथं गेलो, जे काय डॉक्युमेंट आहे ते तिथं दिलं। मी अजून सुद्धा सांगतो अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये ईडीच्या चुकीचं काही नाही, मी त्यांना सहकार्य करतो, ते त्यांचं काम करतात। बारामती अॅग्रो एकच कंपनी, बारामती अॅग्रोमध्ये दुसरे कोणी इन्व्हेस्टर आहेत का? नाही। बारामती अॅग्रोमध्ये काळा पैसा लपून छपून कुठेतरी कोणाच्या तरी अकाउंटमध्ये टाकून हा बारामती अॅग्रोमध्ये आलाय का? अजिबात आलेला नाही। डमी कंपनीचा वापर केलाय का? अजिबात केलेला नाही। बारामती अॅग्रोमध्ये जो सर्व पैसा आहे तो घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, बँकेचा पैसा आहे। त्याच्यामध्ये कुठेही ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो, काळा पैसा ज्याला म्हणतो, जो दुसऱ्याचा पैसा असतो तो फिरून आणला जातो, तसं कुठेही याच्यामध्ये दिलेलं नाही, जे कदाचित बाकीच्या कंपनीमध्ये असू शकतो। आता ह्याच्यामध्ये मी कारखाना तर 5 कोटीने महाग घेतला, पण ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी कारखाने विकत घेतले त्या लोकांची यादी बघितली, हे पिवळं पिवळं जे तुम्हाला दिसतंय ते बीजेपीची लोक आहेत, नाहीतर बीजेपी बरोबर आत्ता गेलेली लोक आहेत, ज्यांनी कारखाना माझ्यापेक्षा कितीतरी स्वस्त घेतलाय। काही लोकांनी तर 50 रुपयाचा कारखाना 20 रुपयाला घेतलाय, आम्ही तर 50 रुपयाचा कारखाना 55 रुपयाला घेतलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण हे केलं जातंय। खास करून एकाही व्यक्तीवर आज कारवाई केली गेली नाही, न या यादीतली, डायरेक्टरच्या यादीतली, न या यादीतली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।